लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतील असे फक्त 10 मिनिटात तयार होणारे प्रोटीन रिच पनीर पराठे टिफिनसाठी असो किंवा मग ब्रेकफास्टसाठी कसे बनवायचे ते पाहूया. सारण बनवण्यासाठी किसलेला पनीर घेतला, त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि बाकीचे मसाले म्हणजेच पावभाजी मसाला, चाट मसाला, लाल तिखट, कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतलं. आता हे सारण छान मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपल्याला पराठे बनवायचे त्याच वेळेस त्यामध्ये मीठ ॲड करायचं, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही. आता चपातीच्या कणिक आहे ना ती घ्यायची, त्याला छानशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यावर वरतून तेल लावायचं, म्हणजे आपलं पनीर जे आहे ते बाजूला निघत नाही किंवा सरकत नाही. आता केलेला मसाला छान त्याच्यावरती पसरून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून तुम्ही पराठा तयार करू शकता, जेणेकरून तुमच्या पराठ्याला छान लेअर्सही पडतील आणि पराठा फुटणारही नाही. अशा प्रकारे पराठा फोल्ड करून त्यावर चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून छान पराठा लाटून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी तुम्ही पराठा लाटू शकता. तुमचं पनीर यातून अगदी बाहेरही येत नाही आणि पराठाही फुटत नाहीत. या ट्रिकमुळे तुमचे पराठे एकदम छान आणि लेअर्सवाले बनतात. त्यानंतर तव्यावरती तूप लावून दोन्ही बाजूनी पराठे आपल्याला छान भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, जेणेकरून आपले पराठे आतूनही भाजतील आणि खस्ता होतील. पाहू शकता तुम्ही आपला पराठा किती छान तयार झालेला आहे. 10 मिनिटात सकाळच्या नाश्त्यासाठी असू देत किंवा मग टिफिनसाठी, या थंडीमध्ये हे प्रोटीनवाले पराठे तर झालेच पाहिजे. गरमागरम पराठे दही किंवा केचप सोबत एन्जॉय करा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.